बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता, प्रकरण 11. 1-2 मिनिटांनीच उल्हास नानासाहेबांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्यांच्या डोळ्यातील रग आणि अहमता जोखण्यासाठी त्याने त्यांच्याकडे टक लावून पाहिलं. नानासाहेबांनी त्याला खुणेनं बसण्याची विनंती केली. मी तुमच्याकडे का आलो याची तुम्हाला काही कल्पना आहे? थोडीफार आहे. माझ्यावर डाव कसा उलटवता येईल यासाठी तुम्ही जारीनं प्रयत्न करीत असाल, याची मला कल्पना आहे. पण एक लक्षात ठेवा, याचा काही उपयोग नाही. शत्रूंशी वागताना मी नेहमीच अखेरचा आणि संहारक प्रहार करतो. तुम्ही अजूनही माझी मागणी मान्य करावी हेच तुमच्या हिताचं आहे. माझ्यावर तुमचा विलक्षण राग असेल याची मला कल्पना असूनही माझी ऑफर मी अजूनही मागे घेत नाही. तुम्हाला मी एक नवीन ऑफर सुचवू का? तुम्हाला आवडेल ती? मी नेहमी माझी प्रपोजल्स विचारात घेतो. दुसऱ्यांच्या योजनांवर बोलायला मला आवडत नाही. पण आत्ता आवडेल. मी फार कामाचा माणूस आहे. असल्या वायफळ गोष्टी ऐकायची मला सवय नाही. नानासाहेब, तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता. पण शहाणपणासुद्धा कधी काळी गोते खातो. नेहमीच मस्ती यशस्वी होत नाही. पापाला केव्हा तरी शब्द फुटतात. हे असले विलक्षण जीवघेणे शब्द ऐकताच नानासाहेब उठून ताट उभे झाले. त्यांच्या डोळ्यात एरवीही असणारा अंगार तर आता नुसता फुलून आला होता. त्यांना शब्दही शोधू म्हणता सापडत नव्हते. त्यांच्या त्या विचित्र अवताराकडे उल्हासने कुत्सितपणाने एक हास्य फेकलं. काहीच न बोलता नानासाहेबांच्या टेबलावरचा इंटरकॉम त्याने उचलला आणि सॉलोमनचा आवाज ऐकताच तो म्हणाला, कम इन बेबी. जिनी आत येईपर्यंत नानासाहेब अस्वस्थपणाने उभे होते. उल्हास कशासाठी आला, त्याचा विचार काय आहे, सॉलोमनला त्याने कशासाठी आत बोलावलं याविषयी त्यांना काहीच अंदाज करता येईना. अशा तऱ्हेच्या निष्क्रिय अस्वस्थतेची त्यांना सवय नव्हती. त्यामुळे ते अधिकच भांबावले. उल्हास अशा काही आविर्भावात उभा होता. त्याच्या नजरेत अशी काही धार होती आणि त्याच्या हालचालीत अशी एक आक्रमक सफाई होती की नानासाहेब क्षणाक्षणाला अधिकच बेचैन होत होते. हा लांबच लांब चौरस हॉल आपल्या अंगावर धावून येतो आहे असे त्यांना वाटले. सॉलोमनच्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि त्याने आपला जगजत्याचा मुखवटा पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांना तो यत्न तितकासा जमला नाही. सॉलोमन अदबीने येऊन नानासाहेबांच्या डाव्या बाजूला उभी राहिली. तिच्या डोळ्यातले आर्जव, तिच्या उभे राहण्यातली अज्ञाधारकता, खानदानी चिटणीसाची शान पाहिल्यानंतर त्यांना थोडासा धीर आला. उल्हास त्यांच्या डोळ्यातले हावभाव टिपत होता आणि त्यांचा एकंदर अदमास घेत होता. घसा खाकरून तो म्हणाला, तुमची मी ओळख करून देतो. आमची म्हणजे? माझी आणि माझ्या स्टेनोची? नाही, तुमची खरी ओळख मी तुम्हाला करून देतो. जिनीला काहीतरी बोलायचं होतं, पण आपल्या बॉसच्या समोर तिराहिताशी बोलणं अनुचित आहे अशा सततच्या शिकवणीमुळे ओठावर आलेले शब्द तिनं मागं लोटले. उल्हास, आपण काहीतरी अभूतपूर्व आश्चर्यकारक बातमीचा धक्का देणार आहोत अशा तऱ्हेचा निराळा स्वर काढून म्हणाला, नानासाहेब, तुमची तुम्हाला सुद्धा नीट ओळख पटली नाही तर तुमच्या भोवतालच्या माणसांना तुम्ही कसे ओळखाल? तुमच्या समोर उभी असलेली ही तरुण मुलगी केवळ तुमची स्टेनोग्राफरच आहे का? काय काय बोलता आहात काय तुम्ही देशमुख? जे सत्य आहे ते आज ना उद्या केव्हा तरी उघडकीला येणार अशी तुम्ही अपेक्षा ठेवायला हवी होती. निदान माझ्यासारख्या माणसाला डिवसताना. देशमुख, ह्या आपल्या संभाषणात मिस सॉलोमन नसली तर नाही का चालणार? छे छे छे, असं कसं होईल?
त्यांची तर फार गरज आहे. मिस्टर देशमुख, मी तुम्हाला विनंती करतो की हे संभाषण आता थांबवा. दुसऱ्या कोणत्या तरी वेळेला आपण यावर अधिक बोलू. छे नानासाहेब, शुभ गोष्टीला कालहरण मानवत नाही. देशमुख, तुमच्या सर्व अटी मी मान्य करीन, पण कृपा करून तुम्ही आत्ताच संभाषण थांबवा. नानासाहेब, मी दुसऱ्याच्या प्रपोजल्सवर चर्चा करत नाही. तुम्हाला याच घटकेला याच ठिकाणी सॉलोमनच्या देखत एका अज्ञात सत्याला सामोरे जायला पाहिजे. यात तडजोड होऊ शकत नाही. नानासाहेब उभे होते तिथून एकदम उल्हासच्या जवळ आले. त्याचा हात त्याने जवळपास जबरदस्तीने हातात घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरचे काठिण्य ओसरले होते. त्या ठिकाणी एक हतबल करुणा आणि अगतिकता जमा झाली होती. त्यांचं हे बदलतं रूप पाहताना उल्हासला अगदी हर्षवायू झाला. आपण योजलेल्या आणि अंदाजलेल्या परिणामांची फलश्रुती इतक्या तातडीने आणि सोयीने मिळेल असं त्याला वाटलं नव्हतं. अनावर सामर्थ्याचा हा लोह पुरुष एवढ्याशा धगीनं मऊ होईल अशी अपेक्षा तरी कशी करावी. नानासाहेबांच्या हातून हात सोडवण्याचा त्यानं यत्न केला आणि तो म्हणाला, आयुष्यभर जिंकणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाने हा पराभव म्हणजे परमेश्वरी वरदान मानायला हवं. कारण दैवापुढं आपण किती हतबल आहोत, मनुष्याचं सामर्थ्य किती अल्प आहे याबद्दलची आपली जाणीव मनात टिकून राहील. नानासाहेबांची त्याच्या हाताची पकड अधिकच घट्ट झाली. देशमुख, तुम्ही मागाल ते मी देतो, पण कृपा करा, तुम्ही आता इथून जा. लढाईत ऐन जिंकण्याच्या वेळेला माघार घेणाऱ्या माणसाला कच खाऊ म्हणतात. जुगाराच्या ऐन जिंकण्याच्या वेळेला ज्याचं धाडस उनं पडतं त्यानं जुगाराच्या वाटेला जाऊच नये. एक लक्षात ठेवा, ही वेळ पुन्हा येणार नाही. तुम्ही ज्यांच्या मनोरथांचा चक्काचूर केलात त्या सर्वांचे शाप या घटकेची वाट पाहत आहेत. या वेळेला कोणतेही प्रलोभन दाखवून काही उपयोग होणार नाही. जिनी, इकडे या तुझ्या बापाला भेट. काय? नानासाहेबांची तू केवळ एक स्टेनो नाहीस, तर त्यांच्या रक्तामांसाची तू मुलगी आहेस. काय सांगता काय उल्हास तुम्ही? ही असली क्रूर चेष्टा करवते तरी कशी तुम्हाला? चेष्टा नाही जिनी, हे दुर्दैवी सत्य आहे. खाली मान घातलेल्या या लाचार बापाकडे पहा. उल्हास, नका असलं काहीतरी सांगू. या दुष्ट निर्गुण पापात बुडालेल्या माणसाचं रक्त माझ्या धमन्यात खेळत असेल तर मग माझ्या इतकी किळसवाणी गोष्ट जगात कोणतीच नाही. नाही, हे अशक्यच आहे. जिनी, किती झाले तरी नानासाहेब तुझे वडील आहेत. त्यांचा वारसा तुला चालवायचा आहे. नानासाहेबांचा तुझ्यावर पहारा होता तो केवळ तुझ्या रक्षणासाठी. कोणत्याही चांगल्या भावनेने या चांडळाच्या हातून काही घडणार नाही. जिनी बेटी असं म्हणू नकोस. खरोखरीच तुझ्यावर लक्ष राहावं म्हणून मी तुला माझी चिटणीस केली. तुला नजरेआड होऊ दिली नाही मी. माझ्या मृत्यूनंतर तुला समजलं असतं की मी तुझा बाप आहे ते. आणि तरीही मी तुमचा तिरस्कारच केला असता. तिरस्काराशिवाय तुमच्याबद्दल कोणतीच भावना माझ्या मनात असणं शक्य नाही. तुमचं सारं चरित्र पाहून सुद्धा कोणत्याही माणसाला किळस आलीच असती. त्यातून तुम्ही माझ्या आईचे खुनी आहात. खुनी अशी शंका मला आता येते आहे. नाही जिनी, नाही, असलं काहीतरी बोलू नकोस. तुझ्या आईला मी कसा मारीन आणि कशासाठी मारीन? तिच्यावर मी फार फार प्रेम केलं होतं. फार प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? आणि प्रेम केलंच असलं तर स्वतःशिवाय दुसऱ्या कशावरही प्रेम करू शकणार नाही तुम्ही. जिनी, मी पापी आहे. माझ्यात काही विचित्र दृष्ट प्रवृत्ती असतील, पण बापाला आपली मुलगी कधीतरी अप्रिय असेल का? माझ्यावर राग धरू नकोस.
मी एक दुबळा, एक कल्ली, एकाकी माणूस आहे. आणि वयामुळे म्हण किंवा पापाच्या ओझ्यामुळे म्हण, मी आता खचत खचत चाललो आहे. दुसऱ्याला दुःखी करण्यात मला आनंद वाटतो. किंबहुना त्या आनंदावरच मी आजपर्यंत जगत आलो. पण बेटी, अशा वेळेला तू माझ्यापासून दूर गेलीस तर या जगात मला कोणीही जवळ करणार नाही. माझ्या रक्ताचं या जगात कोणीही नाही. तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन, वाटेल ते. अगदी माझा सर्व नाव, लौकिक संपत्ती, सत्ता एवढंच कशाला, माझं उरलेलं सर्व आयुष्य सुद्धा तुझ्यावर मी कुर्बान करीन. जिनी, तुझ्या या बापाला एकदा कडकडून भेट. शी, तुम्ही माझे कोणी नाहीत. तुमचं माझं काही नातं नाही. एवढंच नव्हे तर या घटकेपासून तुमच्या नोकरीत सुद्धा मी नाही. नको जिनी, नको. अशी कठोर होऊ नकोस. माझ्या आयुष्याचा तोलच या घटकेला गेला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. असे म्हणत म्हणत नानासाहेब जिनीच्या दिशेने सरकू लागले. आणि जसे ते जिनीच्या जवळ सरकू लागले तशी जिनी एक एक पाऊल मागे सरकू लागली. नानासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि जिनीच्या डोळ्यांत एक वेडाची लखेर होती. कसल्या तरी अनामिक तिरस्काराने ती पेटून निघाली होती. ती एका हाताने नको नको म्हणत होती, तोंडाने नानासाहेबांना जवळ येऊ नका म्हणून विनवत होती. आपल्या वत्सल स्पर्शाने आणि क्षमा याचनेने तिचे मन वळवू शकू अशी नानासाहेबांना खात्री वाटत असावी. आणि नानासाहेबांना दूरच ठेवायचा असा निर्धार त्या भरकटलेल्या पाखराच्या अंतकरणात जमा झाला असावा. त्या हॉलची लांबी खूप होती, पण अनावर वात्सल्याला आणि विलक्षण तिरस्कारला ती अपुरी पडत होती. भिंतीजवळ पोचताच आपण आता अगतिक झालो आहोत हे जिनीच्या लक्षात आलं. आणि तिनं इकडे तिकडे एकदा सैरभैर पाहिलं आणि त्या अमंगळ स्पर्शापासून दूर राहण्याचा एक अद्भुत प्रयत्न करायचा निश्चय तिच्या झपाटलेल्या मनात जागा झाला. एक क्षणच ती बावचळली आणि कल्पनाही करता येणार नाही इतक्या त्वरेने कसल्या तरी वेडाने झपाटलं ते पाखरू मागं असलेल्या खिडकीच्या काचेचं तावदान फोडून अवकाश भेदून कायमचं मुक्त झालं. हे काय घडत आहे हेही कोणाला कळलं नाही. नानासाहेब तिच्या त्या विचित्र कृतीकडे पाहत क्षणभर बावचळून गेले. आणि त्या कृतीचा भयंकर अर्थ जेव्हा त्यांच्या ध्यानात आला तेव्हा ते खिडकीच्या दिशेने आक्रोशित जात आहेत एवढंच उल्हासला दिसलं. त्याबरोबर अंगात असल्या चापल्याला आव्हान करून उल्हासने त्यांच्याकडे झेप घेतली आणि त्यांचा देह आपल्या बळकट बाहूंनी मागे ओढला. घडलं त्याचा अर्थ कळणं कठीण होतं. नियतीच्या न्यायाला फारसा अर्थ नव्हता. सूड कुणावर आणि शिक्षा कुणाला? निदान एवढी तरी ईश्वराची कृपा की त्या विलक्षण अवस्थेत आपण तोल घालवला नाही. उल्हास मनाशीच विचार करत होता. नानासाहेबांना मी वाचवू शकलो, त्यांचा तोल सावरू शकलो. अखेरीस त्यांच्या शत्रुत्वाची भूमिका घेता घेता मला त्यांचं हितचिंतक बनावं लागलं. पूर्वी किल्ला जिंकायसाठी किल्ल्याचा दिल्ली दरवाजा फोडावा लागे आणि त्यासाठी बलदंड हत्तींना धडकात घ्यावयास लावीत. पण खिळे लावलेल्या त्या दरवाजावर टक्कर देण्याच्या वेळी हत्तींनी का कू करू नये एवढ्यासाठी मध्ये उंट उभा करत. त्या उंटावर धडक दिली की दरवाजा कोसळे. हत्ती कामयाब होई, किल्ला सर होई, विजय पताका उभ्या राहत, नौबती झडू लागत, नाच रंग उभे राहत. आणि ज्याच्यामुळे दरवाजा फुटला त्या उंटाचं कलेवर उपेक्षेनं कुठंतरी गिदाडाचं भक्ष्य बनून उकिरड्यावर सडत राही. हीच काय या जगाची रीत असेल? कसला जय आणि कसला विजय. नानासाहेबांची प्रकृती अजूनही पूर्ववत ताळ्यावर आली नव्हती. अद्यापी सरिता मुंबईला परतली नव्हती. ती येईपर्यंत उल्हासला पुण्यास जाऊ द्यावयास नानासाहेब तयार नव्हते. इच्छा असो वा नसो, नानासाहेबांचा प्रतिनिधी म्हणून काही कामकाजात उल्हासला भाग घ्यावा लागे. नानासाहेबांचे औद्योगिक साम्राज्य जवळून पाहण्याची त्याची ही पहिलीच वेळ. एकाच माणसानं फार थोड्या अवधीत उभा केलेला हा प्रचंड पसारा खरोखरच नेत्रदीपक होता. क्षणभर त्याचा मोह पडणं फारसं अस्वाभाविक नव्हतं. परंतु हे सारं कुठल्या ना कुठल्या तरी अन्यायावर, पापावर आणि निर्घुणतेवर उभं आहे याबद्दल त्याच्या मनात तीळ मात्र शंका नव्हती.
जिनीसारखी कोवळी कळी जिथे निष्कारण कुस्करली गेली आणि जिच्या रक्तानं या औद्योगिक साम्राज्याचं सिंहासन कलंकित झालेलं आहे, तिथली हवासुद्धा त्याला घेवत नव्हती. परंतु अखेरीस सरितेचंही आपण काही ऋण लागत आहोत हा विचार त्यानं दृष्टीआड होऊ दिला नाही. सरितेनं लवकरात लवकर मुंबईस परतावे म्हणून जेवढ्या जेवढ्या ठिकाणी शक्य होतं तेवढ्या तेवढ्या ठिकाणी फोन, तारा, निरोप पोचवण्याची त्याने शिकस्त केली. कापराच्या वडीसारखी ती कुठंतरी अदृश्य झाली होती. तिच्या अशा रीतीनं अदृश्य होण्यानं उल्हास इतकेच नानासाहेबही अस्वस्थ होत होते. जिनीच्या आत्मघाताची हकीकत कमीत कमी भडक अशा स्वरूपात जरी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असली तरी ती वार्ता सरितेच्या कानावर गेली नसेल हेही असंभवनीय होतं. असं असताना तिनं का प्रगट होऊ नये याचा दोघांनाही अचंबा वाटत होता. उल्हासला पुण्याला परतल्या वाचून जेव्हा गत्यंतरच राहिलं नाही तेव्हा तो नानासाहेबांचा निरोप घेण्यासाठी गेला. नानासाहेबांनी शक्य तितक्या लवकर परत येण्याविषयी त्याला विनवले. निदान आठवड्यातून 1-2 वेळा तरी त्याने मुंबईला आलंच पाहिजे असं त्याने आग्रहानं सांगितलं. गुर्जर इंडस्ट्रीचं काम त्याच्या रेक्स पब्लिसिटीकडे दिलं गेलं असावं असा एका ओझरत्या उल्लेखावरून त्यानं अंदाज बांधला. नानासाहेबांचा निरोप घेऊन तो पुण्याला आला आणि आल्या आल्यास ऑफिसात गेला. पूर्वी इतकं जरी नाही तरी मधलं वादळ शमून जाऊन ऑफिस पूर्वस्थितीला येण्याच्या मार्गावर आहे हे त्याच्या चटकन ध्यानात आलं. तो केबिनमध्ये जाताच रेणू ठकार हसत मुखाने आत आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग बॉस. गुड मॉर्निंग रेणू. राज्य कसं चाललंय? फाईन. सारं काही सुरळीत आणि पूर्ववत होत आहे हळूहळू. पण मुंबईची हकीकत ऐकायची माझी फार इच्छा आहे. खूपच सांगण्यासारखं आहे, पण आता तो सारा इतिहास आहे. मी ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे असं काही आहे का रेणू? ऑफिसची सारी पत्रं मी अटेंड केली आहेत. येऊन जाऊन 4-2 खाजगी पत्रं आहेत. तेवढी तुम्ही पहा आणि घरी पळा. बाई वाट पाहत असतील तुमची. तुम्ही आल्याचं मी त्यांना फोन करून सांगितलंच आहे. केव्हा? तुम्ही आल्याच मी फोन जोडला तो त्यांनाच. कमाल आहे तुझी. कमाल कसली? कामच आहे माझे ते. अगं पण मी करणारच होतो फोन. इथं कामाच्या रगाड्यात सापडल्यावर तुम्हाला घराची शुद्ध कुठली राहायला? तू म्हणतेस ते काही खोटं नाही. असं म्हणत म्हणत समोरचं टपाल तो पाहू लागला आणि वरचं पत्र उचलताच त्याच्या खाली त्याच्या ओळखीचे पाकीट त्याला दिसले. त्या पाकिटाचा पोपटी रंग आणि जवळीक निर्माण करणारा एक मंद सुगंध त्याच्या अंतःकरणाला जाऊन भिडला. एखाद्या लहान मुलाच्या उतावळीपणानं त्यानं ते पाकिट वेडेवाकडे फोडलं. तो निळा नोट पेपर, त्यावर पसरलेली ती नीटस बसकी अक्षरे, त्या अक्षरांतून दरवळणारा आणखी एक निराळा सुगंध. यामुळे उल्हास इतका बावरला की ते सारे अक्षरे त्याला सारवल्यासारखी वाटू लागली. प्रियतम उल्हास, माझं पत्र तुला मिळेल तेव्हा मी हरवलेली असेन. पार हरवलेली. कदाचित या जगात, कदाचित दुसऱ्यासुद्धा. अर्थात मृत्यू जवळ करायची मला मुळीच आकांक्षा नाही. निराकार आणि निरर्थक आयुष्य मी जगत आले आणि वृत्तपत्रातून सारी बातमी ऐकली आणि माझं निरर्थकपणं मला अधिकच जाणवू लागलंय. जिनीची धिटाही माझ्याजवळ नाही. या घटकेला तरी नाही. उद्याच मी काय सांगू. पण माझ्या असण्याला आणि नसण्याला फारसा अर्थ उरला नाही आता. उल्हास, तुझ्यामुळं माझ्या जीवनाला थोडाफार अर्थ आला. नाही असं नाही, पण तो अर्थ नव्हे तर अनर्थच आहे. एका सुखी संसाराला मी आग लावित होते. तुझ्या आणि काकांच्या भांडणाला माझ्या पायीच आरंभ झाला. माझ्या आमिषाला तुम्ही भुलाल असा काकांचा अंदाज होता आणि माझ्या पुलावरून गुर्जर इंडस्ट्रीचा धंदा मिळवण्याचा किनारा तुम्हाला गाठायची उमेद होती. तुम्हा पुरुषांच्या साऱ्या कृतीत कुठेतरी स्वार्थ दडून बसलेला असतो ना. मी तुला दोष देत नाही आहे, किंबहुना दोष देऊ शकत नाही मी. तुझ्या संगतीत मी बेहोश झाले होते. सुखाच्या नव्या वाटा मी तुझ्या समवेत चालले. तुझ्या दर्शनानं मी भांबावून गेले
वास्तविक माझ्या आयुष्यात असा भांबावून जाण्याचा प्रसंग योग्य वेळी आला असता तर त्याकडे मी केवळ अफेअर म्हणून बघितलं असतं. पण झालं ते होऊन गेलं. माझे काका, त्यांची संपत्ती, सत्ता, कर्तृत्व हे या घटकेला तरी मला मोहक वाटत नाही. का कुणास ठाऊक, सुखोपभोगाची एक विचित्र शिसारी माझ्या भोवती पसरली आहे आणि त्या किळसवाण्या परिसरातून मला कोणीतरी दूर नेईल अशी आशा आता मला उरलेली नाही. काकांच्याबद्दल मला सहानुभूती वाटते, खरं म्हणजे किंवाच वाटते, परंतु त्यांच्यासाठी काही करावं अशी इच्छा आता उरली नाही. तुला योग्य वाटलं तर त्यांना माझे नमस्कार कळव आणि त्यांच्या अशा वयात आणि या अवस्थेत मी त्यांच्यापासून दूर राहते आहे याबद्दलची माझी दिलगिरीही कळव. उल्हास, हे पत्र हा तुझ्या माझ्यातला अखेरचा दुवा. सागरात 2 ओंडक्यांची अकस्मात गाठ होते आणि कसल्या तरी अनामिक धक्क्याने त्यांची फाटाफूट होते. यामागे काही कार्यकारण भाव असतो का रे? आणि असलाच तर त्याचा अंदाज माणसाला आधी येतो का रे? तुझ्या माझ्या पहिल्या गाठी भेटीच्या वेळेस तारुण्याचे जे आवाहन, अद्भुताचे जे आकर्षण आणि कुतूहलाचे आक्रमण आव्हान मला मिळाले, त्यावेळेस मी क्षणभर तरी असा विचार करायला हवा होता की हे सारं सुंदर आहे, अद्भुत आहे, वेड करणारं आहे, पण यातून निर्माण होणारं हलाहल पचवण्याची ताकद माझ्याजवळ आहे काय? किंमत मोजल्याशिवाय सुख पायी लोळण घेत नाही आणि किंमत मोजल्या वाचून जी सुखे मिळतात ती अखेरीस दुःखाचीच घडे आणतात. अरे हे मी काहीच्या बाहीच काय लिहित सुटले आहे? कदाचित असेही असेल की समोर पसरल्या अंधारात माझाच मला दुसरा किनारा सापडत नसेल. माझी माझी मीच कुठेतरी हरवले आहे. माझा एक किनारा मी घट्ट पकडून ठेवला आहे आणि दुसरा धुंडाळते आहे. कुणास ठाऊक मला तो सापडेल की नाही. तुझी सरिता. पत्र वाचून संपलं तरी उल्हासच्या पुढं ते पत्र तसंच होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि प्रयत्न करूनही पुढील अक्षरे त्याला दिसेनाशी झाली. उलट पक्षी त्या निळ्या काळ्या अक्षरांच्या सागरातून प्रसन्न वदन, मिस्किल आणि नम्र सरिता त्याच्याकडे रोखून पाहू लागली. अजूनही तिच्या डोळ्यात राग नव्हता, हेटाळणी नव्हती, तक्रार नव्हती. त्याच्या खांद्यावर त्याला कुणाचा तरी स्पर्श जाणवला आणि अज्ञाधरक रेणूचा तो चिरपरिचित किनारा आवाज त्याच्या कानाला भिडला. ती काय म्हणते आहे हे त्याला कळत नव्हतं, कळणारही नव्हतं. सरिता केवळ स्त्री नव्हती, केवळ वासनेचा तो फुलोरा नव्हता. जगाच्या बागेत कधी काळी उमलणारं निराळ्या जातीचं आणि गंधाचं ते एक दुर्मिळ फूल होतं. व्यवहारी जगाला त्याचं अस्तित्व पटवणं कठीण होतं. बॉस. काय रेणू? बॉस, मी काही करू शकेन का? नाही रेणू, तूच काय, पण कोणीही काही करू शकणार नाही. बॉस, तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काही एकटे नाहीत. हे एवढा ऑफिस, माझ्यासारखे 50-50 पोटार्थी कामगार, तुमचा संसार, मुलं बाळं, कीर्ती, प्रतिष्ठा, या साऱ्यांसाठी तरी तुम्हाला मन आवरलं पाहिजे. प्लीज प्लीज. तिने त्याची पाठ थोपटली आणि त्याच्या अगदी निकट जाऊन त्याच्या तळहातावर तिने आपले ओठ टेकवले आणि ती म्हणाली, आधी तुम्ही घरी जा. घरी तुमची वाट पाहत असतील. उल्हास उठला. बळ नसलेल्या पायात त्यानं त्राण आणलं. रेणूनं आपल्या चिमुरड्या रुमालानं त्याचे डोळे कोरडे केले. त्याच्या कोटाच्या सुरकुत्या नीट केल्या आणि केबिनचं दार उघडून त्यानं बाहेर पडावं म्हणून ती वाट पाहत उभी राहिली. आपल्या भावना सावरून आपलं नित्याचं हास्य चेहऱ्यावर आणण्याचा यत्न करीत उल्हास म्हणाला, बाय बाय रेणू. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रेणू पाहतच होती. त्याच्या चालण्यात झालेला बदल तिला जाणवला. तो आता एकदम प्रौढ वाटू लागला होता. पण तिला हे माहीत होतं की उद्या सकाळी रेक्स ॲडव्हर्टायझिंगचे चीफ उल्हास देशमुख ऑफिसात प्रवेश करतील तेव्हा लढाईच्या या जखमांच्या खुनांचा मागमूसही त्यांच्या वागण्यात दिसणार नाही. ती हसली. स्विचबोर्डकडे लगबगीने आली.
आपल्या सराईच बोटाने तिने फोन फिरवला आणि नंबर मिळताच ती बोलू लागली. मिसेस देशमुख देशमुख आता घरी यायला निघाले आहेत. आणि मान फिरवून ती टाईपरायटरवर आपली सराईच बोटे फिरवू लागली. रेक्स ॲडव्हर्टायझिंगचा तो चकाकणारा नोट पेपर पुढे पुढे सरकत होता, सरकणार होता. धन्यवाद. आज येथे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित एका किनाऱ्याची सरिता या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.